औंढा नागनाथ तालुक्यातील उंडेगाव येथे रेशन लाभार्थ्यांना धान्य मिळत नसल्याने व दुकानदाराने कोठा उचलून लाभार्थ्यांना धान्य वाटप न केल्याने याबाबतची चौकशी करून उंडेगाव येथील रेशन लाभार्थ्यांना तात्काळ धान्य उपलब्ध करून देण्याच्या मागणीसाठी उंडेगाव येथील महिलांनी रिपब्लिकन सेनेचे युवा प्रदेशाध्यक्ष किरण घोंगडे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार यांच्या दालनात ठिय्या आंदोलन करून मागणीचे निवेदन नायब तहसीलदार यांना दिले। वारंवार मागणी करूनही रेशन मिळत नसल्याने महिलांनी किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात तहसील कार्यालय गाठून ठिय्या आंदोलन करत प्रशासनास निवेदन दिले। राशन दिलं नाही आणि मार्चमध्ये वाटलं, परत एप्रिलचं नाही आणि मेचं पण नाही आणि असं नेहमी अधूनमधून सारखं होत राहतं। एका महिन्याचं आलं की परत कधीच असं महिन्याच्या महिन्याला तारखेला राशन आलेलं नाही। पण आम्हाला वाटतं गावचं समज आहे आज ना उद्या तरी, पण नेहमी राशन दुकानदार दारू पिऊन असतो, म्हणायला काही गेलेला असते तर दारू पिलेलाच असते, त्याच्यामुळे आम्ही लेडीज काय बोलू शकत नाही ते। आणि आता नाही लाजन आम्हाला तुमच्यापर्यंत यावं लागलेलं आहे, त्याच्यानं आमचा काय प्रश्न आहे तुम्ही मार्गी लावा, हात जोडून तुम्हाला विनंती। नायब तहसीलदार वैजनाथ भालेराव यांनी येत्या 4 दिवसात संबंधित रेशन दुकानदार यांची चौकशी करून दुसऱ्या गावाला संलग्न करून रेशन पुरवठा केला जाईल असे आश्वासन दिल्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले। मागील 3 महिन्यापासून राशन मिळत नसल्यामुळे गरीब वस्तीला खूप त्रास होत आहे। त्यासाठी आम्ही निवेदन देण्यासाठी तहसीलदार साहेबांकडे गेलो असता त्यांनी आमचं मार्गी लावण्यासाठी निवेदन दिले आहे। तरी त्यांनी लवकरात लवकर आमच्या गावासाठी राशन देण्यासाठी लवकरात लवकर प्रयत्न करावे। किरण घोंगडे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले। निवेदनावर आकाश इंगोले, दीपक भारशंकर, गोविंद भारशंकर, लक्ष्मी रणवीर, ज्योती इंगोले, सुशीला इंगोले, बेबी इंगोले, तारामती साळवे, सखुबाई वाघमारे यांच्यासह 25 महिलांच्या स्वाक्षऱ्या आहेत। उंडेगाव येथे जो स्वस्त भाव दुकानदार जो आहे तो जानेवारीपासून अद्यापर्यंत कुठल्या प्रकारची मालाची वाटप करत नाही। गोरगरिबांच्या हक्काचा जो राशन तो वाटप करत नाही। त्या अनुषंगाने त्या ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी करून देखील त्या रास्त दुकानदारांमध्ये कुठल्याच प्रकारची दुरुस्ती होताना आपण यांना दिसत नाही। तेव्हा आज तालुक्याचे तहसीलदार साहेबांकडे आम्ही निवेदन दिलेलं आहे की जो कोण दुकानदार आहे त्या दुकानदाराचा परवाना आपण तात्काळ रद्द करावा व त्या गावांना दुसऱ्या गावाशी जोडून या सर्व ग्रामस्थांना तात्काळ राशनाची व्यवस्था करावी, अशा प्रकारची मागणी आम्ही आज या ठिकाणी केलेली आहे।